उपस्थित विचार मंचावर असलेले सर्व मान्यवर, तुम्ही सर्व आता भगिनीच्या समोर उपस्थित आहात, सर्वांचं मी स्वागत करतो. सुरुवातीलाच माऊलींचं धन्यवाद देतो की त्यांनी मला इथं पाचारण केलं आणि जो काही मान सन्मान दिलेला आहे तुमच्या समोर व्यक्त होण्यासाठी खास मला इथं बोलवलंय. योजना वगैरे सांगण्याचं काम माऊलीं करत, बाकीच्या सगळ्या तुम्ही अशा जाणत्या आहात आणि बचत गटाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने स्वतःच्या संसाराचा गाडा हातात तुम्ही समाजामध्ये जनजागृतीचं काम करत आहात. वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही तुमचं अर्थकारण पाहत समाजामध्ये एक असं चित्र तयार करत आहात की स्त्री कुठे कमी नाहीये. आणि गेल्या जवळजवळ 160-70 वर्षापूर्वी जे काय आपल्या महाराष्ट्राने या जगाला दिलेलं आहे, फुले दाम्पत्याने ज्या पद्धतीने कामकाज पार पाडून तुम्हाला ती समतेची जी नांदी नांदवलेली आहे आणि त्याच एक द्योतक की तुम्ही आज इथं अशा पद्धतीने आमच्या समोर आलेला आहात. नाही तर तुम्ही तो स्पर्श पिक्चर पाहिला का? तुम्ही पाहिलं का? हा, पिक्चर पाहिलं का विचारलं की मला आता एखाद्या संविधानाचं काय विचारलं की म्हणून तुमच्या जीवनाचा विषय विचारला. पिक्चर पाहिलाय का? एखादा नेटफ्लिक्स वर वेब सिरीज पाहिली का? रोज ते काय रील्स तुम्ही स्क्रोल केलेत का? तर लक्षात घ्या, तत्कालीन कालावधीमध्ये नवरा मेलेवर जसं चितेवर जाऊन बसावं लागत होतं, आहे की नाही, आणि विधवा झाल्यानंतर तिची काय किंमत होती हे सगळं तुम्ही वाचलेलं आहे. आम्ही पुन्हा त्या गोष्टी इथं तुमच्या पुढे आणणार नाही. परंतु आज आपण म्हणतो ना, अमेरिकेसारख्या देशाची राष्ट्रपती महिला होऊ शकली नाही, परंतु इथं राष्ट्रपती, पंतप्रधान, काय आमच्या घरी पॉइंट बघितलं, ओमनी चालवत मुलांना सोडवलं देखील व्हॅनवाली काकू आहे. तर म्हणजे कुठं जिथं जिथं पाहिलं तिथं तिथं आपण अशा पद्धतीने या गोष्टी पाहायला मिळतात आणि ही किमया पूर्वापार चालत आलेली आहे. म्हणजे छत्रपती शिवरायांनी देखील स्त्रीला जो मान सन्मान दर्जा दिला आहे की ना, तुम्ही सगळ्यांनी त्या स्टोऱ्या वाचलेल्या आहेत. पाटलाचा चौडन केला आणि आणखी काय कुठल्या कल्याणची सुनबाई आली होती, हे सगळं तुम्ही जाणता. तुम्ही वाचलंय का नाही माहित नाही, काही जणांच्या कपाळावर प्रश्न चिन्ह दिसलं. त्यामुळं आपला इतिहास ज्यांना माहिती नसतो ते इतिहास घडवू शकत नाही. मग ज्या लेवलनी छत्रपती शिवरायांनी हे समता आणवण्याचा प्रयत्न केला, महात्मा फुलेंनी, सावित्रीबाईंनी तुम्हाला शिक्षणाची द्वार ओपन करून दिली आणि या सगळ्यामध्ये शाहूराजांनी ज्या पद्धतीने आरक्षण होतं आणि सरते शेवटी सर्वांचा सार घेऊन बाबासाहेबांनी हे सगळं भारतीय संविधानामध्ये होतं आणि त्यामुळं आज तुमची जी पत निर्माण झालेली आहे ना, तुमच्या पतसंस्था व्यवस्था असतील, तुम्ही तिथं पत निर्माण करता, परंतु तुमची भारतामध्ये भारतीय स्त्री म्हणून जी पत निर्माण झालेली आहे ती भारतीय संविधानामुळे झालेली आहे. म्हणजे तुमच्या मुक्तीचा दिवस खरा कोणता सांग? 15 ऑगस्ट 1947 आहे का? ओके, नाही म्हणताय. आपण स्वातंत्र्य झालो ना 26 जानेवारी 8 मार्च. ते मावशीला वाटतं 8 मार्च आहे. ते कुठे इंग्लंड का अमेरिकेत नाही, अमेरिका न्यूयॉर्क मध्ये राज्य करते. ऐका, तुमचा खरा मुक्तीचा दिवस आहे 26 जानेवारी 1950. त्या दिवशी अंबानी महोदय आणि झोपडपट्टीतला हा विशाल लोणे या दोघांची लायकी एकच झाली. माहिती आहे का तुम्हाला? थँक्यू. टाळ्या वाजवताय तुम्ही, पण काही कळलं का नाही ह्याचा पण मला प्रश्न आहे. कळत नाही का? आहे की ना, आम्ही दोन चार पुस्तकं जास्त वाचली म्हणून आम्हाला ऐकला असा पण विषय नाही. परंतु मी एवढं सगळं का बोलतोय ह्याच्या मागे रिझन आहे. मी जे झोपडपट्टी जन्माला आलो तिथलं मी, आणि अजून माझी अशी काही तिथली वाडे वस्त्यात वाढलेली भावंड असते. मग हा पोरगा सहाय्यक आयुक्त कसा झाला आणि एक पोरगा आजही रोजगाराच्या शोधात काय, एखादं पोरग जेलमध्ये काय, एखादं पोरग जेल का जगतंय, एखादं मोठं नेता का झाले, याच्या माग असलेलं गणित आहे ज्याच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उदाहरण. आता तुम्ही मिरवायला आलाय का नाही? इथं आले ना, महिला दिन मिरवताय, पण त्याच वस्तीतलं 4 पोरांचं भविष्य वेगळं कसं काय घडलं? मग माझी मम्मी काही भारी लागून गेली, पण तिने माझ्या वर्कआउट केलं की नाही? आमच्या बाबतीत पैसा कमवायला जायचा, आमची आयडी मदत करायची तुमच्यासारखीच. तुमची तोंड सांगते तुम्ही कुठल्या स्टेटामधले, मला तेवढं कळायला लागले. 14 वर्ष सर्वे झाली माझी. कळतंय? गळ्यातले गंटन, गळ्यातल्या पोटी, गळ्यातलं हे सांगते मला हे काय म्हणतो कुठं. मी जर असं एक असलो तर तुमचं नाही ना, त्याच्यामुळे मला माहिती आहे तुम्ही
घरातले आलाय, संध्याकाळी कोणाचं पिऊन येतोय हे पण मला दिसतंय, जाणवतं. ते बघा हसत त्यांचं येते रिअल बोलणारा अधिकारी आहे मी, त्याच्यामुळे कित्येक जणांना आवडतं, कित्येक जणांना नाही आवडत. त्यांनी नेमकं हिरून मला इथं बोलावलं आहे की नाही. या महिला दिनाच्या निमित्ताने हे 10वा-12वा कार्यक्रम असेल माझा. परंतु मला तेच सांगायचं की तुम्ही आपत्य जन्मात आता काही जणी मला 30शीतले दिसते, काही जणी 35शीतल्या, काही जणी 40शीतल्या 50शीतल्या पण दिसत. काय मावशी बरोबर आहे. तुम्ही आता दिवस जाऊन काहीतरी मोठ्या चमत्कार करू शकत नाही. आता तुमच्याकडं असलेलं सगळ्यात मोठं साधन आणि तुमची संपत्ती आहे तुमची मुलं. ती मुलगा असो किंवा मुलगी असो, यांना जर तुम्ही पद्धतशीररित्या घडवलं तर मातोश्री वृद्धाश्रमामध्ये तुमचं ऍडमिशन होणार नाही. बरोबर आहे का. तुमची संपत्ती आता ती आणि ती तुमच्या मालकीच आहे ना, म्हणजे 18 वर्ष होईपर्यंत नंतर ते होईल. नाही तर परत मग चालू आहे की नाही. त्याने असंच केलं पाहिजे, तिने तसंच केलं पाहिजे, ते आता जमणार काय त्याची जनजागृती झालेली आहे. मग ती जबाबदारी तुमची आहे. इतिहासाने सांगितलंय, निसर्गाने मान्य केलंय, अपत्य निर्माण करणं म्हणजे जो रोल बापाचा शोषण आहे तो नॅचरल रोल आईचा आहे. आणि मग तुम्ही जेव्हा क्रेडिट घ्यायला येतं तेव्हा आईचं असतंय का नाही. गौतमी पुत्र सांगतो, कुणाचं नाव आईचं. जिजाऊंचा शिवबा, कुणाचं नाव आईचं. आणि काही भीमाईचा भिवा, कोणाचं नाव आईचं. आणि मग जेलमध्ये असलेलं पोर आईचं. मला थेरी सांगायची तुम्हाला, हा सहाय्यक आयुक्त तुमच्या पुढे आपण त्या आईचं पोरग आहे. मी बडवून सांगतो, धुणं भांडी करणारे आईचा पोरग आहे. पण तिने घडवलं. माझा एखादा भाव असताना त्यांनी एखादा काहीतरी केलं असता पुन्हा, मग अजिबात मी राहून नसतं. असंच मी बाप वगैरे आहे की नाही. म्हणून समजून घ्या माझ्या आई बहिणी बहिणी, तुमच्या हातामध्ये असलेली जी तुमची पावर आहे ती तुमची पुढची पिढी आहे. आणि तुम्ही त्यांना जर चांगल्या पद्धतीने महामानवांच्या विचारांनी घडवू शकला तर मग तुम्ही अशा स्टेटामध्ये ऑटोमॅटिकली राहणार. आमच्या झोपडपट्टी 82 साली लग्न झालं आणि आज कुठं 2026 आहे, आता ती 9व्या मधल्या राहिलाय आहे की नाही. मला घडवलं, मी एका चांगल्या पगारी नोकरीवर जॉईन झालो आणि मी जर असं राहिलो असतो तर त्यामुळं आज उठे जमलेले प्रत्येकीने ते मला पता ना माझ्या इथली शक्ती आम्ही देण्यात जाता कशाला त्याच्या मागे लागतात. आपल्यातच आहे सगळं, स्वतः आपल्यात नाही शक्ती आहे की नाही. मग ती शक्ती तुम्हाला बाहेर काढणं अपेक्षित आहे आणि नेमकं त्याचा वापर कुठं करायचंय. त्यामुळं कॉन्सन्ट्रेट करा. तुम्हाला वाटतंय आम्हाला निसर्गाने पोरं जन्माला घातली म्हणून आता ती मोठी होतील असं काही होत नसतं. समजलं. तुम्हाला त्या पद्धतीने त्यांच्यावर वर्कआउट करावं लागेल आणि त्या लेवलला त्यांना न्यावं लागेल. कालची एक केस आहे, आज महिला आयोगाने देखील त्याची दखल घेतली आहे. नगरमध्ये एका 13-14 वर्षाच्या पोरीच्या तोंडावर ऍसिड फेकले. ते बघा आता लय तोंड वाटले. आपण त्या लेकीवर जे आलेलं आहे ते आपल्या पण लेकी येऊ शकेल. आणि मग तुम्ही इथं जे बसलेलं सगळं ग्रुप आहे का, तर तुम्ही एकमेकींना किती मैत्री म्हणाल असा तर तुम्ही एकमेकींच्या दुश्मन आहे. लक्षात घ्या, इथे आपलं वय मी नाही बोलत. समजलं. म्हणजे एनसीआरटीचा रिपोर्ट आहे की टॉर्चरच्या केसेस मध्ये नवऱ्याने किती बायांना त्रास दिलाय आणि सासूने किती बायांना त्रास दिलाय याच्या आकडेवारीमध्ये 20-80चा रेशो आहे. 80 सासू 20 नवरा. समजून घ्या. त्यामुळं तुम्ही जेव्हा समाज म्हणून एकत्र येता त्या लेवलला तुम्हाला या गोष्टी पार पाडणं देखील अपेक्षित आहे. मागच्या पिढ्यांनी ज्या चांगल्या गोष्टी दिलेल्या त्या पुढे न्या, म्हणजे महामानवांचे विचार. आणि जे कल्चर मध्ये चुकीचं आहे ते तुम्हाला बाहेर काढता आलं पाहिजे. ना की कल्चर मध्ये आहे म्हणून ते पुढे 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 तसंच आपण इन्कल्केट करायचं, त्याची गरज नाही. तुम्हाला स्वतःची बुद्धिमत्ता चालवण्याचा अधिकार दिलेला आहे. मग ती इतरांचं अनुकरण करून का चालवायचे. आज त्या केसमध्ये त्या लेकीला ठीक आहे, समोरचा असलेला पुरुष हा नॅचरली बाबा त्याच्यामध्ये ताकद असेल, पण मी म्हणतो त्या मुलीला काही नृत्य शिकवलेल्या असत्या, काही तिचे ट्रेनिंग झालेलं असतं, तिच्या बॅग मध्ये काही मिरचीची पूड असतं, वॉटेवर जे काय असेल त्या लेवलला जर जाऊन आपण आपल्या अपत्यांवर वर्कआउट केलं तर मग पुढे आपल्याला त्या गोष्टींचे रिझल्ट
माझी बायको आणि मी जेव्हा आम्हाला अपत्य होणार हे समजलं, आता ते समजते ना ते 2 रेष आहेत त्या पेटीमध्ये, आम्हाला नाही कळलं. आम्ही बाप करणार ती आई, आम्हाला माहित नव्हतं ती पोरगा होणार पोरगी. आम्ही कोल्हापूरला, माझी पोस्टिंग कोल्हापूरला होती. आता आम्ही ठरवलं होतं पोरगा झाला तर तो 6 असेल आणि पोरगी झाली तर ती 6 असेल. आज माझी 4 वर्षाची. 6 कोण आहे मला सांगा. चौडी पाचला माहिती आहे. बरं, दगडूशेठ गणपतीचं मंदिर कुठे सांगा. कुठे सिटी. भिडेवाडा कुठे. भिडेवाडा कुठे सांगा. काही जणींना माहिती आहे. बर, फुलेवाडा कुठे सांगा. खाना झाला खेळ. भिडेवाड्यापर्यंत कळलं होतं कारण ते गेले होते दर्शनात. फुलेवाडा कुठे. तुमच्या मुक्तीदात्यांची घरं सुद्धा तुम्हाला माहित नाही आणि आपण मिरवतो आम्ही सावित्रीच्या लेकी. आम्ही मिरवतो आम्ही महामानवांचे आपण ते. पण मग त्या लेवलला आपली वागणूक, त्या लेवलला आपलं बिहेवियर, त्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आपण त्या पुढच्या वेळेमध्ये टाकल्या पाहिजे. माझ्या लेकीचं उदाहरण का दिलं. ती गर्भात असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, पुढे शाहू आंबेडकर, रमाई, भीमाई, सावित्रीबाई, अहिल्याबाई होळकरांची पुस्तकं आम्हाला माझ्या बायकोला मिळली आणि तिला म्हणलं वाच, हेच आपला गर्भसंस्कार. पोरीचा रिझल्ट लागला गेल्या आठवड्यात नर्सरीचा. आता LKG ला गेले. आज पहिला दुसरा दिवस होते. ICSE पॅटर्न शाळा आहेत मध्ये चालू होत्या, मध्येच बंद होत्या. त्या नर्सरीमध्ये ती मराठी घरातली पोरगी इंग्लिश मीडियम मध्ये पहिली आहे. तलवार चालवती, नाटिकाटी करती, डान्स क्लासला जाती, स्विमिंगला जाती. अजून काय माहिती. आम्ही तिला व्यवस्था ना जिजाऊंनी ज्या पद्धतीने शिवबावर वाकवून केलं म्हणून शिवाजी महाराज घडलं. अहो प्रत्येक घरात घडवा ना. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, बाबासाहेब तुम्ही असते तर कशाला पाहिजे. आणि हे सगळं तुमच्या हातामध्ये. हे एक मेन कॅन्डिडेट हे करू शकणार नाही आम्ही हे मानले गेले. हे सर्व तुम्हाला करावं लागेल आणि त्या लेवलला तुम्ही पुढच्या पिढ्यांना घेऊन जाऊ शकाल. आता तुम्ही एकत्र येऊन काहीतरी करण्यासाठी धडपडताय, काहीतरी करताय. हे याचं द्योतक आहे की तुम्ही जागृत आहात. आणि मग ही जागृती अशा स्टेजला न्यायची की तुम्हाला पुन्हा अभिमानाशिवाय दुसरी कुठली गोष्ट समोर येता कामा नये. आता तुम्ही इमॅजिन करा माझ्या इथे किती अभिमान असेल तो ऑब्विसली असेल. आम्ही झोपडपट्टी जन्माला आलेलो, त्यांनी आम्हाला तिथं वाढवलेलं. आज आम्ही साहेब म्हणून आलेलो आहे. खाली आमची गाडी उभा आहे, तुम्ही आमच्या ऑफिसला या. तिथं मी माझी पिंपणी वाजवत नाहीये. मला असं वाटतं की इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकीचं आपत्ती या लेवलला यावं. त्यांनी स्वतःचं कर्तृत्व दाखवावं. स्वतःची बायको, 2 पोरं, आई बाप सांभाळणे इतकं जिंदगी असली तर ती काय जिंदगी. नॉर्मल मिडल क्लास नॉट इन द सेन्स मनी, इन द सेन्स इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी. म्हणजे आपलं अस्तित्व आपल्या आजूबाजूच्या 4 लोकांसाठी तर सत्कारणी लागावं. नाही तर मग आपण काय जगलोय आहे की नाही. बरोबर आपण करण्यासाठी जन्माला आलेलो असू तर मग आपण जन्म घेतलेला उपकार या समाजावर होणार. नाहीतर मग आपण जन्माला आलोय, जगलोय, आपत्य प्राप्ती झाली, आपण 60 संतरीत गेलो आणि ती पण पुन्हा 60 संतरीत येऊन जाणार. याच्या पुढे काही सुद्धा नाही. त्यामुळे महिला दिनाचं औचित्य साधून तुम्ही इथे एकत्र आलेला आहात या गोष्टींचा देखील विचार बंद व्हावा. ना की आज तुम्हाला एखादी स्कीम मिळणार, बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही मोठे होणार. आता आज पत्र्याच्या खोलीत चांगल्या घरात जाणार, नाही तर महाराजा एखादा फ्लॅट घेणार. ते तुमचं काय हसबंड अजून चांगलं असलं तर अजून तुम्ही इकॉनॉमिकली ग्रो करणार. एवढ्यामध्ये जर खरं समाधान असतं तर मग अंबानींसारख्या एखाद्या मोठ्या उद्योगपतीच्या पोराच्या डोक्यावर केस आले असते ना पैसे नाहीये. बरोबर की नाही. आणि म्हणून तुम्हाला समाधान मिळण्यासाठी या गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. केवळ मी म्हणून आपलं काही पुढे जाणार नाही आणि त्यामुळे या लेवलला जाऊन तुम्ही निश्चित काम करा, एकत्र या. आता 5 मिनिटांमध्ये समाज कल्याण विभागाच्या बाबतीत देखील तुमच्याशी बोलतो आणि मग थांबतो. समाज कल्याण विभागांतर समाज कल्याण म्हणा, बहुजन कल्याण म्हणा, आदिवासी विकास या सगळ्या माध्यमातून एज्युकेशनच्या मॅक्सिमम स्कीम रन होतात. आपल्या मुला मुलींसाठी जर तुम्ही खरंच ती स्वप्न पाहत असाल
तर तो 10वीतनं ड्रॉपआउट झाला, ती 12वीतनं शाळा सोडली, आधी 19ची झाली, 20ची झाली, तिचं लग्न लावून द्या, या भानगडीत पडू नका. आज एज्युकेशन पूर्णतः तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे. ज्याच्याकडे नॉलेज आहे त्याला फ्री आहे, ज्याला नॉलेज नाही त्याला फ्री नाही. तो जाईल मॅनेजमेंट कॉलेजला ऍडमिशन घेईल, तो जाईल त्या ऍडमिशन घेईल, त्याला मिळालं आहे. तुम्ही जर सीईटी मधनं कॉमन एंट्रन्स टेस्ट मधनं तुमची मुलं जर ऍडमिशन घेत असतील तर पूर्ण एज्युकेशन कास्ट न्याय, समाज कल्याण, बहुजन कल्याण आणि आदिवासी विकास अशा सगळ्या विभागांमार्फत ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतं. तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही. एखाद्या विद्यार्थ्याने जर ठरवलं की मला उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जायचं, एक उदाहरण देतो, अशा शेकडो स्कीम आहेत. उच्च शिक्षण घेण्यासाठी मला परदेशात जायचंय, तर एका विद्यार्थ्याला, एका मुलाला किंवा मुलीला शासनामार्फत किती रुपये स्कॉलरशिप मिळत असेल अंदाजे? परदेशात जायचं किती मिळत असेल? 2 लाख, 5 लाख, 10 लाख, किती अंदाज? 80 लाख रुपये एका मुलाला स्कॉलरशिप मिळते, ज्यातला 1 रुपया रिटर्न फेडायचा नसतो, हे समजून घ्या. परंतु आता तुमच्या ज्या भुवयावर गेले 80 लाख रुपये, हे सामान्यातल्या सामान्य माणसाला मिळू शकतं. त्याच्यासाठी एक बेसिक क्रायटेरिया आहे, त्यांनी स्वतः ज्ञानी व्हावं. आणि आता आपल्या हातामध्ये असलेला मोबाईल, त्याच्यावर कोणाचं बंधन नाहीये. ChatGPT म्हणत नाही तू एसटीच आहे म्हणून तुला मी नॉलेज देणार नाही, मोबाईल म्हणून तुला जास्त नॉलेज देईल, किंवा कुठलं जेमिनी तुम्हाला म्हणत नाही मी तुला फोटो बनवून ह्याला बनवत नाही. त्याच्यामुळं आता जो कोणी ज्ञान घेणार नाही तो मागास राहणार, आणि जो ज्ञान घेणार तो प्रगती करणार. त्यामुळं म्हणतात बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, जो शिक्षण घेणार तो गुरगुरणार. कारण ते वाघिणीचं दूध आहे, तो पिलं तो गुरगुरणार. म्हणजे आता आपल्याला शिक्षण म्हणजे काय तर ते ज्ञान. कारण असं नाही की तुम्ही 12वीचं 15वीचं काय तुम्ही मास्टर डिग्रीचं सर्टिफिकेट घेतलं म्हणून तुम्ही या समाजात टिकाल नाही. एखादा अनपढ असलेला एखादा मुलगा देखील एखादा चांगला ऍप डेव्हलप करू शकतो, त्याला काही वेगळी सिस्टीम नाहीये. आणि पुढचं येणारं युग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं असणार आहे, बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही कुठलंही काम त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला सोडून करू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला अशाच जाणत्या पिढ्या घडवाव्या लागतील, ज्यांच्यामध्ये आपल्या कल्चर मधल्या चांगल्या गोष्टी तुम्ही पुढे रुजवू शकाल आणि त्यांना एका लेवलच्या श्रद्धेनंतर अंधश्रद्धेकडे जाण्यापासून वाचवू शकाल. या देखील महत्वाच्या गोष्टी आहेत. नाहीतर अशा फोरमवर येऊन बाकी पुन्हा घरी गेल्यानंतर येणे माझ्या मागले आहे, याचा काही उपयोग होणार नाही. आमच्यासारख्या अधिकाऱ्यांचा टाइम वेस्ट शिवाय काय होणार नाही, बरोबर आहे? याच्यापेक्षा मग मी जाऊन 10 केल्या असत्या, एक 10-15-50 लेखनांचं बरे आलं असतं. इथं येण्याचं सार्थक मला तेव्हाच वाटेल जेव्हा तुमच्यामधून पुढच्या 10 वर्षानंतर तुमचं अपत्य अशा लेवलला जाऊन समाजासाठी काम करेल, ज्याच्या चालण्या, बोलण्या, उठण्या, बसण्यात आपल्या महामानवांनी दिलेले विचार तो समाजामध्ये पाचवेल. मग तो कुणी असेल, या लेवलला जाऊन तुम्ही निश्चित जागाल आणि त्या पद्धतीनेच कामकाज कराल आणि तुमचं असलेलं अस्तित्व हे समाजासाठी सत्कारतील लावाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आहे की नाही? चांगलंय. आणि त्या पद्धतीनेच जर कधी इन फ्युचर तुमच्या लेकरांसाठी माझी गरज लागली तर विश्रांतवाडीला माझं ऑफिस आहे, तुम्ही केव्हाही येऊ शकता. कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. तुम्हाला असलेलं कुठलं जी काही गरज असेल ती माझ्याकडनं सुटेल तर आय विल डेफिनेटली ट्राय. माझ्याकडून नाही सुटणार, इतरांकडून सुटेल तर तिथेही रेफरन्स देईल आणि तुम्हाला मदत करण्यासाठी निश्चित नेहमी पुढे असेल अशी ग्वाही सर्वांना देतो. पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं, संयोजकांनी मला इथं बोलवलं, विशेष आभार चव्हाण सरांचे. त्यांनी कुठून मला शोधलं, कोणाच नंबर मला फोन करून बोलवलं, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. यथोचित मान सन्मान केला त्याबद्दल पुन्हा एकदा संयोजकांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.